एक ब्रेकिंग न्यूज समोर येते। अजित पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला गेले। सध्याची मोठी बातमी आपण पाहतोय। अजित पवार मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या निवासस्थानी मुख्यमंत्र्यांची भेट घेण्यासाठी गेले आहे आणि त्यांच्यासोबत प्रफुल्ल पटेल सुद्धा उपस्थित असल्याची माहिती आहे। तर आपण पाहतोय सध्या राजकीय घडामोडींना वेग आलेला आहे। दुसरीकडे या ठिकाणी अजित पवार मुख्यमंत्र्यांची वर्षा या निवासस्थानी भेट घेण्यासाठी आले। अधिकची माहिती जाणून घेत आमचे प्रतिनिधी विनायक डावरुंग यांच्याकडून। विनायक, काय सांगाल? अजित पवार मुख्यमंत्र्यांच्या भेटीला गेल्याचं कळत आहे, अधिकचे अपडेट्स काय? जी माहिती मिळाली आहे या माहितीनुसार उपमुख्यमंत्री अजित पवार जे आहे ते वर्षा निवासस्थानी दाखल झालेले आहेत। सोबत प्रफुल्ल पटेल सुद्धा असल्याची माहिती आहे। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांमधल्या निवडणुकीबाबत चर्चेसाठी हे दोघे जण जे आहेत ते मुख्यमंत्र्यांच्या भेटीला गेल्याची माहिती सध्या सूत्रांकडून मिळाली आपल्याला पाहायला मिळते। आपण जर पाहिलं तर अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ज्या सुरू होत आहेत, पंचायत समिती असेल त्याचप्रमाणे नगरपंचायत असेल, या ठिकाणी अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात बंडखोरी सुद्धा माहितीमध्ये पाहायला मिळते। या सगळ्याबाबत चर्चा करण्यासाठी हे भेटीसाठी गेले असावेत अशी माहिती जी आहे ते सूत्रांकडून मिळते। अगदी नक्कीच विनायक, एकूणच या सगळ्या पार्श्वभूमीवर या दोघांमध्ये काय चर्चा होते तेही पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे। एकीकडे आपण पाहतोय पार्थ पवारांना जमीन घोटाळा प्रकरणामध्ये क्लीन चिट मिळालेली आहे आणि दुसरीकडे त्यांच्यावर विरोधकांनी आरोप केलेले आहे। तर आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकारण सुद्धा ढळून निघतंय, समीकरणं वेगवेगळी पाहायला मिळत आहेत। या सगळ्या पार्श्वभूमीवर काही वेगळा अँगल या भेटीचा असू शकतो का? महायुतीतले प्रमुख हे नेते जे आहेत ते दोन्ही वारंवार एकमेकांची भेटी घेतच असतात, महायुतीमधली खलबत्ता जी आहे ती करत असतात। त्याच अनुषंगानं ही भेट जी आहे ती अजितदादांची असली पाहिजे, कारण आपण जर पाहिलं तर नेहमीच वेगवेगळ्या मुद्द्यांवरती एकमेकांना हे सगळेजण भेटत असतात। आज अजितदादा जे आहेत ते मुख्यमंत्र्यांना भेटीसाठी गेलेले आहेत। ज्या निवडणुका आहेत या निवडणुकांमध्ये एकमेकांच्या पक्षाच्या विरोधात एकमेके उमेदवार जे आहेत ते सुद्धा उभे राहिलेले आपल्याला पाहायला मिळतात। अर्ज मागे घेण्याबाबत किंवा जी बंडखोरी झालेली आहे, जास्तीत जास्त महायुतीला कसं यश मिळेल, या सगळ्या मुद्द्यांवरती या बैठकीत चर्चा केली जाण्याची शक्यता आहे। अगदी नक्कीच विनायक, या संदर्भातले अपडेट्स तुमच्याकडनं घेत राहणार आहोत। तुर्तास आपण पाहतोय या ठिकाणी अजित पवार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा बंगल्यावर त्यांच्या भेटीसाठी गेलेले आहेत। त्यांच्यासोबत खासदार प्रफुल्ल पटेल सुद्धा आहेत। आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर खरं तर महाराष्ट्रामध्ये वेगवान घडामोडी घडत आहेत। एकूणच सगळ्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून म्हणा, अजित पवारांच्या राष्ट्र